लोकसभा चुनाव 2024 को लेकर देश में राजनीति गरमाई हुई है, चाहे वो जुबानी जंग हो या फिर पार्टियों का चुनावी प्रचार। एक तरफ देश के अलग अलग हिस्सों में बढ़ती भीषण गर्मी तो दूसरी तरफ राजनेताओं का चुनावी प्रचार अभियान चल रहा है। जनसभाएं हो रही है, एक दूसरे पर वार पलटवार भी किया जा रहा है, एक दूसरे पर लगे आरोपों का खुलासा भी किया जा रहा है। हर पार्टी के न सिर्फ उम्मीदवार बल्कि पार्टी प्रमुख पर भी विपक्ष हमलावर है। इसी कड़ी में अब शिंदे गुट के नेता व विधायक सदा सावरकर ने भी यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे की पत्नी रश्मि ठाकरे की आलोचना की है। शिंदे गुट के विधायक सदा सावरकर ने रश्मि ठाकरे की कड़ी आलोचना करते हुए कहा कि ये देखने में तो भोली लगती हैं, लेकिन ये बड़ी कपटी हैं। उनके इस बयान के बाद ठाकरे गुट में भारी आक्रोश देखने को मिला और यूबीटी महिला कार्यकर्ताओं ने आक्रोश व्यक्त करते हुए शिंदे गुट के विधायक को स्पीड पोस्ट से चप्पल भेजा। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य त्यांनी सन्माननीय आमच्या रश्मी वहिनी यांच्या विरोधात केलं। त्यांचा अपमान करणारं ते वक्तव्य होतं आणि त्याचाच निषेध म्हणून आज आम्ही सदा सरवणकरांना चपला भेट दिलेल्या आहेत। आम्ही स्पीड पोस्ट केलेली आहे आणि या स्पीड पोस्टची आम्हाला त्यांनी रिसिप्ट दिलेली आहे। नाही बघा कसं आहे, जर तुम्ही बघितलं असेल तर सदा सरवणकरांना उद्धव साहेबांनी घडवलं, शिवसेनेने घडवलं, वाढवलं आणि जर तुम्ही बघत असाल तर त्यांनी सदा सरवणकर कुटुंबियांना मोठं केलं। त्यांचा मुलगा देखील नगरसेवक होता, ते आमदार होते आणि शिवसेनेने ह्यांना मान सन्मान दिला, लोकांना मध्ये ओळख दिली आणि आज यांनी काय केलं तर वहिनींबद्दलच अपप्रचार केला, वहिनींबद्दलच वहिनींचाच अपमान केला। एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छिते की मातोश्री आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे, मंदिर आहे आणि तुम्ही रश्मी वहिनी आमच्यासाठी आई आहेत आणि जर तुम्ही आमच्या आईचा अपमान कराल तर कुठलाही शिवसैनिक, कुठलाही युवक युवती या गप्प बसणार नाहीत। आतापर्यंत तुम्ही गद्दारी करून लोकांच्या शिव्या खाल्ल्यात, आता चपला खा। आणि जो ठाकरेंशी नडला त्याला आम्ही शिवसैनिकांनी तोडला, हे लक्षात घ्या। मग सदा सरवणकरांनी जे काही वक्तव्य केलं ते मी पुन्हा रिपीट करणार नाही, कारण ते रिपीट करून मला त्यांना अजून मोठं करायचं नाहीये। त्यांनी घाव घातलाय तो आमच्या मातोश्रीवर घातलाय, पण लक्षात ठेवा जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहेत तोपर्यंत मातोश्रीकडे वाकडी नजर करून जर तुम्ही बघितलात तर हे शिवसैनिक सहन करणार नाहीत आणि त्याचंच उत्तर म्हणून आज आम्ही त्यांना या चपला पाठवल्यात।